गुना बाबाच्या पाया लागा. गुना बाबाले जाईनं दुखावलं ना तरी गुना बाबानं कृपा केली. गजानन महाराजाले ऊस मारले लोकाईनं. थांब रे बाळा, गडबड नको करू, शांततेना. गजानन बाबाले ऊस मारला तर गजानन बाबानं रस काढून दिला. क्या बात है. तुकारामाले जाईनं मारलं. तुकार थांब रे, नाही बडबड करून राहिले ना रे. ओ साखरे बुवा, तुमच्या अचलपुरात चालवा, इथं नाही ऐकणार कोणी. इकडे तकलीफ होऊन राहिली ना मला तुमची चौघाईची. तुम्हाला वाटते अचलपुरात चालवता, तुम्ही इथेही चालवता काय? इथचे लीडर अलग आहेत ना. साखरे बुवा सांगा ना तुम्ही तुमच्या पार्टीच्या माणसाईले. भारत माता की जय. द्यावा छत्रपती शिवाजी महाराज की जय. कारण साखरे साहेबांनाही माझा नगरसेवक असताना कार्यक्रम घेतला. हे कईपासून जुगाड जमवलं साखरे मंडप डेकोरेट. लय अक्कलवाले साखरे भाऊ तुम्ही. आम्ही अवघा हलवायचंच गमावलं असं. लुंगीडान 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 आम्ही नाच्यात बरबाद झालो. उत्तम भाऊनं खरंच उत्तम काम केलं. लग्न बुद्धाचं असलं तरी तुम्हाला काय बदलावं लागते? मशीन तर बदलावच नाही लागत, फक्त गाणं बदलावं लागते. गाणं बदलावं मशीन. मुसलमानाचा मंडप मुसलमानाले दिलं, लग्नात लाऊड स्पीकर सिरीफ कवाली बदलला आहे. उत्तम भाऊच्या लक्षात आलं, हुशार लोक जे आहेत ते दारवा पिऊन नाचत नाहीत, धंदा वाढवतात. मला वाटते किती वर्ष झाले उत्तम दादा? बोला. 20 वर्षात 10-15 कोटी तर कमावले. आणि आपलं वावर गावाजवळ होतं ते इकलं. कायच्या नाचून ग्रामपंचायत मध्ये. कोणीही गावातले लोक पाहतून याईनं पंक्तीत फिरू गमावलं. याईनं होबासक्या करू घरात नाही दाना रावसाहेब म्हणा. याईनं होबासक्या करू गमावलं. लग्नात मस्त्या केल्या याईनं भिकार चोट झाले. गावातले गरीब लोक जे भिकार चोट होते ज्याले नमचूट म्हणत आम्हाला शिव्या देत न शिंप्याले नाव्याले धोब्याले. माय बापाले शिव्या कशा देत माझ्या गावातले रानबोके. या शिपरोट्याचे पैसे देऊन टाक. शिपरोट्या दिवस बदलले की नाही आता. मी साड्या खाऊन वाटतो मायले साडी ना भेटे. तिथं लुगडं फाटलं होतं, कापूस याच्याला गेली तर मायले म्हणे सत्यपालची माय हिरोईन दिसते, कमी मारलं काय व गरिबी. म्हणून मी साड्या वाटतो. माझी आदत आहे. कीर्तनात जास्त पैसे उरलेले जवळ ठेवायचे नाही. जसं येताना आखरेचा महाराजले 1000 रुपये देऊन टाकले आणि तुमच्याही पाया लागतो. महाराज कोणाले बनाव? मला आवडले आखरे महाराज. हे बाकीचे चालू महाराज गांजा पिणारे झाले. दलिंदर महाराज गांजा पिते. बम बम भोले कमाएंगे गुरु तो खाएंगे चेले. आणि तुम्ही बायका द्यायचं अंग धुवून तीर्थ फेतात दलिंदरायचं. मी कधी मा पायाले हात नाही लावू दिला कोण्या बाईले आणि मरेपर्यंत पाया लागू देणार नाही. गुना बाबानं कधी पाया नाही लागू दिलं. तू पाया लाग की उताना पड की आवाज हो. ते गुना बाबा आपल्या रस्त्यानं
कुठं ब्रेक झाले काय गुन्हा बाबा? तुम्ही पाहिलं कुठं ब्रेक झाले? पैसा दिसला तिथं ब्रेक झाले, जिथं गरिबी आहे तिथं ब्रेक झाले, जिथं श्रीमंत आहे तिथं ब्रेक झाले काय? नाही. कुठे थांबू नको रे चाल, सारे सोडून दे म्हणणं वाजवताय बाबू. गुन्हा बाबा थांबले नाही. कुठे थांबू नको रे चाल, सारे सोडून दे जंजाल. तुझी एकट्याची माळ त्या गुरुदेवाची घाल. असे गुन्हा बाबा. प्रिय सद्गुरुनाथा बाबा तिकडे कधी 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 म्हणून आज एवढे लोक आले बाबू. बेलच फाटला. कवठाला आलो मी. कवठा येथील गुणवंत बाबाच्या मंदिरात. दाखनवाडीलाच होता आलो. करंजगाव, दाखनवाडी, शिरसगाव, करोडी सरबाबू. म्हणून माझ्यावर गाडगे बाबा तुकडोजी बाबाची कृपा आहे. संदीप पाल महाराजावर, रामपाल दादावर, पवनपाल फुकट, आमचे मातुरकर दादा. कारण संत कृपा झाली महाराज फळा. आज माझी शपथ आहे बाबू, तुमच्यामध्ये कोणी कीर्तन ऐकणारा दारू पिणारा असन त्यांनी आज दारू देऊन टाकाय या सत्यपालच्या 7 खंजेरीमध्ये. अरे मला तयार केलं ना तुम्ही मायबापांना निर्व्यसनी. मी दारू पेलो नाही, बिडी पेलो नाही, कोणतं व्यसन केलं नाही. तुमचे आशीर्वाद. पण माझ्यावर प्रेम केलं. मी बंबईचा महाराज आहो काय, मी पुण्याचा महाराज आहो काय, तरी किती मोठं प्रेम आहे तुम्हा मायबापाचं. मी धन्यवाद देतो बाबू. आज लाख रुपये खर्च आहे लोकांचा. अरे आयोजकाची माय मरण पावली रवींद्र भाऊ गवई, तरी कीर्तन केलं त्या रवींद्र दादानं. वंदन करतो मी त्यांना. एवढा मोठा त्याग गुणाबाबासाठी. मग त्याईनं त्याची माय मेल्यावरही कीर्तन केलं. तुम्ही त्याग करा ना. आज सत्यपाल्यच्या हातानं एका शिंप्याच्या पोराले स्टेज केलं, मला बसवलं. मला काही द्या ना, बिडी द्या, तंबाखू द्या, खर्रा द्या, दारू द्या. या बायाचं कुंकू पुसणं बंद करा रे बाबा. एखाद्या आईनं उभं राबर मी यायला दाखवतो. हे जवान पोट्टे बारवर दारवा पितात. तुमच्या मायच्या दुधात दारू टाकता. तुमच्या मायच्या दुधाचा अपमान करणं थांबवा. खर्रा खाऊ नका. नपुसक झाले पोट्टे, लग्न झाल्यावर 2 महिन्यात बायकोच राहत नाही. कारण त्याच्या दवडीत भाकरच नाही ना. हाशावर नका जाऊ, पांचटेपणा नका करू. सत्य बोलतो. आया मी सत्यपाल. मला नाव काही कोण्या बामणानं नाही ठेवलं, मा मायनं ठेवलं मला नाव. ओनली सत्यपाल. आणि लेकरं तुम्ही पैदा करता, नवरा बायको 9 महिने 9 दिवस तू ठेवतो ना तुझ्या पोराले पोटात. तुला किती तकलीफ होते व, तरी त्याचं नाव कोण ठेवते सांग ना? महाराज. हे मोठे लोक तर स्वतः ठेवतच नाही. महाराजले विचारतात कोण्या राशीवर झाला बोरगा, कोण्या राशीवर नाव ठेवू. तो महाराज सांगते चूतियों के बाजार में फकरों का व्यापार चला रे. तो महाराज सांगते. तो महाराज होता काय 2-3 दिवस तुझ्या घरी. कब गुलामी से बाहेर निकलोगे आप. हे माझं नाव सत्यपाल मामाईनं ठेवलं. म्हणून जे बोलतो ते खरं बोलतो. एखाद्या बाईनं उभं राहा, जिचा नवरा दारू पिऊन मेला, किती तकलीफ आहे. आणि तुम्ही उभ्या राहिल्या तर याच्यातले 50 पोट्टे आपोआप दारू सोडतात.
तू खरंच उभी राह, तुमच्या जवळ बसून राय उभी. आणि ते बाई उभी राहत नसल तर बाजूच्या बायानं उभं करणं तिले